जे नाराज आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काही संपर्क होतोय का तुमचा? नाही नाही नाही, आपल्याला काय घेणं देणं आहे दादा. ज्या दिवशी त्यांनी हे बघा 2.5 वर्षात काय कमावलं या लोकांनी बरं. म्हणजे नाराजांची जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा मला वाटतंय सगळ्यात पहिलं नाराज माणसाचं नाव जर घ्यायचं असेल तर ते एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल. जे एकनाथ शिंदे बिचारे नाराज होऊन तिकडे दरे गावाला गेले, पुन्हा त्यांना मध्येच ताप आला, ताप उतरत नव्हता. एरवी लोक ताप आल्यानंतर शहरामध्ये थांबतात, ते गावाकडे गेले होते. त्याच्यानंतर ते मुंबईत आल्यावरही लोकांना भेटत नव्हते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय दोघे दिल्लीला गेले, मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्रातच थांबले. त्यामुळे सगळ्यात मोठ्या नाराज व्यक्तीचं नाव तर एकनाथ शिंदे आहे. आणि राहिला प्रश्न आता जेव्हा हे म्हणतायत की 2.5 वर्षाची टर्म, तर हे स्पष्ट आहे की जेव्हा ते 2.5 वर्ष सांगतायत याचा अर्थच असा आहे की काय पद्धतीचा दबाव या सगळ्या सरकारवर आहे. आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस जर त्यांच्याकडे खरंच जनमताचा कौल असता तर एवढ्या सगळ्या लोकांनी म्हटलं असतं की बाबा आम्ही फडणवीसांमुळे किंवा शिंदेमुळे निवडून आलोय तर आम्ही गपगार बसलो पाहिजे, त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. पण ते त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही. संजय कुटे जरी असं म्हणत असले की माझ्या समर्थकांनो नागपुरात येऊ नका, मला असं वाटतं समर्थकांनो नागपुरात येऊ नका याचा अर्थ तुम्ही नागपुरात या असा असू शकतो. कारण राजकारणात लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जास्त महत्त्वाचं असतं. भुजबळ साहेब जेव्हा स्पष्टपणे सांगतायत की मी नाराज असलो काय काय असलो काय, गरिबाच्या नाराजीचं काय, जेव्हा तुम्ही सांगताय की त्यांना राज्यसभा मिळणार आहे, अरे पण त्यांनी आधी राज्यसभा मागितली होती ना, तेव्हा आदरणीय सुनेत्राजींना ती राज्यसभा दिली, त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. आताच उद्धव ठाकरेंची देखील पत्रपरिषद झाली, त्यामध्ये ते असं म्हणतात की छगन भुजबळ माझ्या अधूनमधून संपर्कात असतात. नेमकं काय सांगायचं? छगन भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांचं स्वाभाविक आहे पक्षप्रमुखांशी बोलणं. आणि ते पक्षातले आधीचे म्हणजे मूळचे ते काय म्हणता येईल शिवसेनेचं प्रोडक्ट आहे. घरवासी होऊ शकते, त्यावर मी काही भाष्य करू नये. झालं तर चांगलंच आहे. परंतु मला एवढं नक्की कळत आहे की सध्या एकूण जर सिनरिओ बघितला तर संजय कुटेजी यांनी कितीही मनावर मोठा दगड ठेवला असला तरी संजय कुटे प्रचंड नाराज आहेत. सुधीर मुनगंटीवार हे प्रचंड नाराज आहेत. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो सुप्त संघर्ष आहे त्या सुप्त संघर्षामध्ये त्यांचा बळी गेलेला आहे. पडळकर सारख्या व्यक्तीला अक्षरशः भाजपाने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतलं का काय अशी परिस्थिती आहे. यात एक विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी की रिपब्लिकन मतं वापरली. भाजपाने आठवले साहेबांशी केलेल्या युतीने रिपब्लिकन लोकांनी त्यांना मतं दिली, पण रिपब्लिकनला सत्तेचा वाटा काहीच दिला नाही. आठवले साहेबांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे. मला वाटतं पहिल्यांदा असं झालं असेल की नाराजांची संख्या एवढी प्रचंड आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.